रामकृष्ण हरी ओम धन्यरंकारजी. तुम्ही गणपती उत्सवामध्ये बऱ्याच वेळा दत्ताची आरती ऐकली असेल, पण तुम्हाला माहिती आहे का, दत्ताची आरती नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींना शरण गेल्यानंतर, सद्गुरू केल्यानंतर, आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं त्या हरीला पाहिलं, त्या ब्रह्माला पाहिलं. दत्त म्हणजे ब्रह्म आणि अत्रि ऋषींचे मानसपुत्र म्हणून दत्तात्रेय. ब्रह्मा विष्णू महेश, उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या सत्तेने होते ना त्याला देव म्हणायचं. असा ब्रह्म दत्त जनार्दन स्वामींकडून नाथ महाराजांनी जाणला. आणि जाणल्यानंतर पहिलंच वाक्य त्यांनी सांगितलं जगाला सावध करत असताना, जगाचं कल्याण करत असताना, की बाबांनो, असा मी दत्त जाणलेला आहे, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना. जगाला सुद्धा सांगितलं की जाना म्हणून. जसं आता संपूर्ण जगामध्ये निरंकारी मिशन म्हणतं की एकाला जाना, एकाला माना, एक व्हा, तद्वतच नाथ महाराजांनी त्यावेळी आवाज दिला होता की त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना. मी पाहिलाय, मी जाणलाय, तुम्ही सुद्धा जाना. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. या संपूर्ण सृष्टीचा मालक, तीन लोकाचा मालक तुम्ही जाणून घ्या म्हणतात नाथ महाराज. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नय अनुमाना. मग तुम्ही शब्दाची कितीही सांगड घाला, जोडाजोड करा, पण त्याला जाणता येत नाही. नेती नेती शब्द नय अनुमाना. सुरवर मुनिजन योगी समाधी नय ध्याना. सुरवर मुनिजन योगी तपस्वी लोकांनी समाधी जरी लावली तरी त्याला पाहता येत नाही. त्यासाठी सद्गुरूच जीवनात येणं गरजेचं आहे, असं नाथ महाराज म्हणतायत. नेती नेती शब्द नय अनुमाना. सुरवर मुनिजन योगी समाधी नय ध्याना. त्याच्याही पुढे जाऊन सांगतायत की बाबांनो, ही जर शिकवण तुम्हाला समजली नाही तर काही उपयोग नाहीये. म्हणून त्यांनी सांगितलं, असा दत्त मी जाणला की सभाई अभ्यंतरी तू एक दत्त, आभाग्याशी कैसी कळेल ही मात. ही शिकवण, ही मात आभाग्यांना कळणार नाही आहे. मग ते आभागे कसे वागतात, तर संतांच्या वाणीचा निराधार करून ते आपलं जीवन वाया घालवतात. आणि म्हणून म्हणतात, पराही परतली ते कैसा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासी अंत. तुला नक्षिकांत मनुष्य देह मिळाला आणि त्याला तू वाया घालवलंस, तू संतांच्या वाणीला डावललंस, त्याचा निराधार केलास. आणि म्हणून ते म्हणतात की पराही परतली ते कैसा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासी अंत. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की मला जनार्दन स्वामीच्या रूपानं तो ब्रह्म दत्त समजला. आणि समजल्याच्या नंतर मी खऱ्या अर्थानं तो या आरतीमधून गायला. आणि तो असा समजला, दत्त येऊनी उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. नम्र झाला भूता त्याने कोंडिल्या अनंता. ते त्यांच्या चरणावरती नम्र झाले. सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिला म्हणजे काय, तर जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना ज्ञानाचा बोध, ज्ञानाचा इशारा, ज्ञानाची खूण सांगितली. आणि आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं ते ब्रह्म, तो दत्त त्यांना समजला. प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. नाथ महाराज म्हणतात, जन्म मरणाचा फेरा चुकवला माझा. आणि याच्याही पुढे जाऊन माझी अवस्था आज अशी झाली की माझं उगाचं म्हणशी काही नाही राहणारा तुझं, जिथल्या तिथं जाशी टाकून शरीर सुद्धा हे नाही तुझं. मला समजलं की त्रिगुणात्मक जग सगळं नाशिवंत आहे, दिसणारं सगळं नाश पावणार आहे. माझ्या शरीरासहित फक्त माझं आत्मज्ञान शाश्वत आहे आणि ते कायम दायम राहणार आहे. त्यामुळं माझं मन आता या सगळ्या दिसणाऱ्या गोष्टीवरून उडलं. आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये कसलीच उणीव, कसलीच कमतरता, कसलीच कमजोरी राहिली नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, माझी अवस्था अशी झाली
की दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन. ऊन मन म्हणजे असं मन की ज्या मनामध्ये कसलीच उणीव नाही आहे, कमतरता नाही आहे, शंका नाही आहे. हारपले मन झाले उन्मन. आणि उन्मन झाल्यानंतर माझ्या मनातून भेदाभेद निघून गेला, अहंकार निघून गेला आणि क्लीन निर्मळ मन झालं. आणि निर्मळ मन झाल्यानंतर अवस्था अशी झाली, मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. रामकृष्ण हरी एवं धन निरंकार जी.